नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। बोरी तांडा येथील नागरिकांचे रस्त्यांमुळे हाल। बोरी शहराजवळील बोरी तांडा येथे सुमारे 45 ते 50 घरांची वस्ती असून पावसाळा आला की येथील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते। रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि दवाखान्यासाठी जाणारे रुग्ण तसेच दैनंदिन रहदारी करणाऱ्या महिला आणि नागरिक यांना रस्त्याने चालणे म्हणजे मोठे आव्हान बनले आहे। पावसाच्या पाण्यातून वाट काढत जाणे केवळ कठीणच नाही तर धोकादायक ठरत आहे। स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता तयार करून द्यावा अशी ठाम मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे। गावकऱ्यांचे म्हणणे आहे की वर्षानुवर्षे समस्या कायम असून प्रत्येक पावसाळ्यामध्ये याचे चटके सहन करावे लागतात। प्रशासनाने वेळ न घालवता तात्काळ उपाययोजना केल्याशिवाय नागरिकांची ही व्यथा कमी होणार नाही अशी भावना व्यक्त होत आहे। काल रात्रीपासून बोरी आणि बोरी परिसरामध्ये पावसाचा जो जोर वाढला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी तसेच गावामध्ये वाहतुकीसाठी जे रस्ते होते ते रस्ते खाली पूर्णपणे पाण्याखाली पूर्ण बुडालेले आहेत। हा जो भाग आहे हा बोरी शहरापासून लगत असलेला तांड्याजवळील हा भाग आहे ज्या ठिकाणी आपण सध्या स्थितीमध्ये उभे आहोत। या ठिकाणी जवळपास 45 ते 50 लोकांची वस्ती आहे आणि मागील अनेक काळांपासून यांची मागणी आहे की येथे पूर्णपणे रस्ता करून द्यावा, परंतु सद्य परिस्थितीमध्ये काय आहे रस्त्याची अवस्था आपण हे बघू शकता। आपण इथं काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल? मला एकच म्हणायचं आहे की आमच्या इथं 35 ते 40 वर्ष झालेत तरी हे रोडाकडे कोणी लक्ष देत नाही। आमचे जे गावाचा मसला आहे, घराचा मसला आहे, जे बाया दवाखान्यात जातात त्यांना समजा पोरं लहान शाळेत जातात त्यांना वाट नाही। डिलिव्हरीचं पेशंट जे आहे ते दवाखान्यात जाण्यामध्ये खूप अडचण होत आहे। तर आम्हाला 40 वर्ष झाले ह्या इथं राहतो आम्ही झोपडपट्टीवर, तरी प्रशासन कोणी लक्ष देत नाही। आतापर्यंत रोड झालेला नाही। फक्त मतदानाच्या टायमाला आम्हाला आश्वासन देतात की बाबा रोड करून देऊ, आतापर्यंत रोड झालेला नाही। आम्हाला माहिती आहे की आमची परिस्थिती काय आहे की प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावा। आम्हाला एवढं जे रोड भरण आमचं घरापर्यंत तेवढं रोड करून द्यावा आमची हीच विनंती आहे। या अगोदर किती वेळा मागणी केली तुम्ही रस्त्याची? आम्ही लय मागणी केली, लय वेळ झालं, आम्ही लय लोकांना सांगितलं, आतापर्यंत कोणी लक्ष दिलं नाही। आम्हाला चालता येत नाही। हे पहा आमचे रोड, हे चिखलं, हे लहान मुलं बी शाळेत जात नाही असा रस्ता झालेला आहे। ते याला कोणीच लक्ष देत नाही। आमची विनंती आहे की आम्हाला रोड करून द्यावा बस। आणि अडचणीला जसा पाऊस जास्त झाला आणि रस्त्यांची ही खराबी किंवा रस्ता हा नादुरुस्त आहे अशा अवस्थेमध्ये जर एखादा तात्काळ असा पेशंट किंवा असं काही आढळलं तर त्याला दवाखान्यापर्यंत पोहोचण्याचे काय तुम्ही कसं करता? आम्ही नेतच नाही दवाखान्यामध्ये, कारण आम्हाला चालताच येत नाही तर वाहनं कुठून येणार। आमची लय परिस्थिती बेकार आहे। इकडं कोणीच लक्ष देत नाही आणि हे रोड बी कोणी करून देईनात। फक्त आश्वासन देतात की करून देऊत, कोणीच केलं नाही आतापर्यंत रोड। जवळपास किती घर आहेत इथं जे की वास्तव्यास आहे? आमचे इथं 40 ते 50 घर आहे, 130-40 मतदान भरते, तरी कोणी लक्ष देत नाही आमच्या इकडं। आतापर्यंत आम्हाला 15-20 वर्ष 25 वर्ष झाले लहान मुलं शाळेत जात नाही, तर दवाखान्याचं वेगळंच राहिलं, गावात जायचं वेगळंच राहिलं। बाया ते लय परेशानी आहे आमची। काय सांगाल ह्या रस्त्याबद्दल? ह्या रस्त्याबद्दल काय सांगावं? हमेशा म्हणतात करून देतात, आश्वासन देतात, फक्त करून देतात, कोणी यांच्यात ध्यान देत नाही। लेकरं बाळा जायचं याचं शाळेला जायचं कोणी इकडे ध्यान देत नाही। अजय भाईचं बी काम आहे की रोड इथं आधी आमचं करून तात्काळमध्ये करून द्यावा, ही आमची विनंती आहे। इलेक्शन आलं की त्यांना आठवण येते, इलेक्शन आलं तर फक्त त्यांना आठवण येते। प्रत्येक 5 वर्ष झोपडपट्टी मरते म्हणून 5 वर्षाला मतदानाच्या वेळेस जागी येते। इलेक्शन आलं की इकडची आठवण येते, बाकी इकडच्या रस्त्यावर कोणी लक्ष देईन झाले। आमची यांच्यावरून हेच मागणी आहे की यांनी रस्ता लवकरात लवकर करून देणे। आता इथं जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी शाळा नेमकी कुठे आहे? शाळा बोरीमध्ये आहे, जिल्हा परिषद। लहान मुलं जे आहेत जसे अंगणवाडी असेल किंवा 1ली 2रीचा वर्ग असेल ते कुठे शिकाय नेमकं? तांड्यामध्ये हे बोरी तांडा। मग पाऊस जर जास्त झाला आणि रस्ता हे खराब झाला तर त्यांचं जाण्या येण्याची व्यवस्था नेमकी कशी होते? नाही, जातच नाही ना, घरीच बसतात। कसं जातात? माणसाला जाता येत नाही तर लेकरं कसं जातात शाळेत? या अगोदर तुम्ही शासनाला पाठपुरावा किंवा रस्त्याची मागणी वगैरे केली का? हो, बरेच वेळेस केलेली आहे, मात्र याच्यावर कोणीच लक्ष देईन। आमची यांच्यावर हेच मागणी आहे की यांनी लवकरात लवकर हे रस्ता करून देणे।
रस्ते ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, जेणेकरून प्रशासन म्हणजे लोकांच्या रहदारीसाठी रस्ते तयार केलेले असतात. या ठिकाणी 50 ते 45 लोकांची वस्ती आहे आणि या ठिकाणाहून रोज शाळेमध्ये असतील किंवा रहदारीचं प्रमाण जास्त आहे. या रस्त्याला ताबडतोब मंजुरी करून रस्ता करण्यात यावा अशी येथे ग्रामस्थांची मागणी होत आहे. झालेलं नाही. 50 घराची वस्ती आहे मागं. सगळं शेतातलं पाणी माझ्या घरापासून आलं आहे आणि मला घरकुल भेटले. सगळं क्रेशन माझं वाहून गेले. 20,000ची गाडी आणि ती वाहून गेली माझी. सगळा सत्यानाश झाला आमचा. घरकुलाचं काम चालू आहे, ते लाईट नाही, पाणी नाही बरोबर, सगळा फुटून तुटून गेलं आहे माझं. आणि कृपया करून इथं येऊन बघून जाणे. प्रशासनाला काय मागणी करणार तुम्ही याबद्दल? आणि आमची भरपाई करून देणे, हे नाले काढून देणे बरोबर व्यवस्थित. मागं लोकांना जायला तकलीफ आहे. इथं 4 लोक पडले आता सकाळी बाईकवर झोपडपट्टीवर जाताना. कॅमेरा पर्सन युनुस बागवान सोबत मी हनीफ बागवान, महाराष्ट्र दर्पण 24.